काय झालं होतं सुरुवातीला सांगतो यामध्ये जॉईन झालो. जॉईन होताना आपण सुरुवातीला मी आलो ते एक पेशंट आमच्या घरातले एक वडील वडील किंवा आईला शुगर आहे, वडिलांना बीपीचा त्रास आहे, म्हणून मी जॉईन ह्यामध्ये आलो. येताना आमचे बंडू उरुणकर म्हणून माझे मित्र आहेत जयसिंगपूरमध्ये, ते कसं हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. मग त्यांना मी सहज काय पण असेल तर मी त्यांना बोलतो की असं असं बंडू दादा म्हणलं की आईला शुगर दिवसेंदिवस वाढायला लागली म्हणलं. कारण आमच्या इथं चंद्रकांत बोर्डे म्हणून डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आम्ही दर महिन्याला आम्ही शुगर टेस्ट करत होतो. मग त्यांच्याकडे चेक करतो. मग बंडू उडून काही त्यांना मी बोललो की असं असं शुगर वाढायला लागलं. मग त्यांनी मला म्हटले की असं असं एक परमेश्वर भोपी सर आहेत, सांगलीचे आहेत, आणि त्यांचं ई बायोट्रोनचे किट आहे. त्यामध्ये काय खायच नाही वस्तू. मी म्हटलं आधी गोळ्या खाऊन खाऊन आधी वैताग आला. मग त्यांनी मला म्हटले की खायच नाही, काय नाही, फक्त पाणी पिणे, झोपणे ह्याच्यावरती माणूस रिकवर होतो. मग याला ऐकायला जरा नवलच वाटलं मला, पूर्ण सुरुवातीला नवलच वाटलं. कारण एवढं पाणी पिणे, झोपणे जर याच्यावरती माणूस जर रिकवर होत असेल तर मग दवाखाने मेडिकल वाले कशाला दुकान काढून बसल्यात. अक्षरशः की डॉक्टर चेक करताना त्यांना शुगर आहे, डॉक्टर लोकांना शुगर आहे, मेडिकल वाल्यांना शुगर आहे. असं नाही की बाबा मेडिकलला डॉक्टर आहे म्हणून त्यांना शुगर लेवल नाही, बीपी नाही, काय नाही, असं नाही, किंवा त्यांना काय त्रासच होत नाही असं काय नाही. इथं प्रत्येकाला त्रास आहे. प्रत्येकाची शारीरिक बाजू शरीरात कुठे कुठेतरी कमी पण आहे, शारीरिक पण आहे आणि आर्थिक पण आहे. मग असं झालं चेक करून मग गोपी साहेब मी असं झेली फूड्स मध्ये असं बसलो. मग त्यांनी मला प्रोडक्ट बद्दल माहिती सांगितली. त्यांच्याकडे एक प्रोडक्ट पण ते येताना घेऊन आले होते, त्यांनी कोणाला देणं होते. मग सहज मोठं म्हटलं की जरा आपण भेटूया बोलूया म्हणून सरांची बोललो. मग आम्ही तिथे चौघजण बसलो. मग सरांनी मला प्रोडक्ट बद्दल माहिती सांगितली आणि तिथंच मला डेमो दिली. बाहेरचीच बाकीची पण लोक होती, बघत होती. राहू दे म्हणलं, आपल्याला काय तर नवीन शिकायचं तर तिथं आपण वेळ काळ वगैरे बघत बसायचं. रस्त्यावर चालताना जर पैशाचा बंडल दिसला तर आपण उद्या घेतो, आता नको, चार लोक ते म्हणत नाही. जाताना त्यांना कोणाला जवळच्या माणसाला कळत की बाबा कसं पैशाचा बंडल कुठे गायब झाला. तर हे तर न लागता मी तिथं पहिला डेमो घेतलो, सगळं माहिती मिळाली. मग त्यानंतर यांनी सरांनी म्हटलं की हे कंटिन्यू एक महिनाभर वापरायला द्यायला, आणि त्यानंतर मग बघ चेक करूया. आणि तिथंच मग तिने बसल्या बसल्या मला एका पेजवर बिझनेस प्लॅन सुद्धा समजून सांगितलं की यामधून हे आरोग्य पण चांगलं राहतेच, पण एक बिझनेस करण्याची पण एक संधी आहे. हे मला जे 6 ते 2 ची ड्युटी झाली की 3 ते 7 वाजेपर्यंत मी अकाउंटिंगचं काम करतोय, आणि त्यांच्याकडनं फायली घेऊन घरी सुद्धा मी लॅपटॉपवर काम करत असतो. हे माझं शेड्यूल दिवसभर बिझी शेड्यूल होतं. त्यामुळे मी सरांना सांगितलं नाही की मी काम करेनच असं काय बोललो नाही. पण काय झालं, मग एक महिनाभर मी कंटिन्यू आईला वापरायला दिल्यानंतर एक महिन्यानं तिची शुगर लेवल दर महिन्याला मी चेक करत होतो. एक महिन्यानं मी जाऊन डॉक्टरांच्याकडे चेक केलो. तर ते शुगर लेवल चेक केल्यानंतर मला कळालं की आई शुगर 230 240 अशी वाढत होती, ते 143 ला. हे मी चकित झालो. तुम्हाला वाटेल की मी बोलायचं बोलते, नाही, तुम्हाला वाटलं मी प्रत्यक्षात मी भेट घेऊन देऊ शकतोय. जयशिवपुरात आला कधी तर मी दत्तापुरी जयशिवपुरात आला, माझा नंबर घ्या, आला की तुम्हाला डॉक्टरांची भेट करून देतो की त्यांनी स्वतः बोलते. त्यामुळं मी इथं काय कसं हे बोलत. मग ते चेक केलं. मग डॉक्टरांनी सुद्धा मग म्हटलं की कमी आलेलं आहे. कशामुळे? त्यांचा प्रश्न की कुठला औषध गोळ्या घेतला, कारण शुगरच्या गोळ्या तर हेच घेतात, मग कश कमी आहे. मग त्यांना हे प्रोडक्ट बद्दल थोडी पण माहिती सांगितलं. ते म्हणले आता पेशंट आहे, जरा परत भेट म्हणून. परत भेटलं म्हटल्यावर मग झालं. मग माझ्या डोक्यात आलं, मग आता आईला फरक पडलाय म्हटल्यावर मग आमच्या भाऊजीने शुगर आहे, थोरले भाऊजी, त्यांना दिलो. मधले भाऊजी त्यांना सांगितलं. कसं येतं काय लोकांना म्हणजे हे करायचं नाही, काय नाही, फक्त आमच्याही म्हणायला लागले अरे कमी आला लागले, माझं कमी आलं, सांग त्यांना पण दे, त्यांना पण दे. असं करत करत मग गोपी माझे 3 ट्रायगल पूर्ण झाले. 3 ट्रायगल ऑटोमॅटिक पूर्ण झाले. मग गोपी सरांनी मला सांगितलं, अहो तुम्ही करायला लागले चांगला, हेच करायचं आपल्याला, हेच लोकांपर्यंत पोहोचवायचं, हेच अवेअरनेस करायचा आहे. ह्यात लोकांचा बुडवून लोकांना काम करायचे नाही, पैसे मिळवायचे नाही, लोकांचा आशीर्वाद घेऊन पैसे कमवायचे. आतापर्यंत तुमच्या सगळ्या बुडवूच्या कंपन्यात आम्ही काम केलेलं. एस एम ग्लोबल, आता नावं घ्यायला नको, ठीक आहे, मला तुम्ही विचारलं तर सगळं मला लिस्ट आहे माझ्याकडे, सगळ्या कंपन्यात. पण तुम्ही गुंतवले नाहीत जास्त, कारण मी कंपनी आधी स्टडी करतो, अभ्यास करतो, आणि मगच मी त्यामध्ये एंट्री करतो. त्याशिवाय मी कधीही कुठल्या कंपनीत आज एक रुपया लॉस नाही. तू माझ्या जे साईडचे जवळची माणसं आहेत ती सुद्धा भेट करून देतो, ते सुद्धा यामध्ये आहेत. आता आल्यात 12 15 लाखाला लॉस गेलेले आहेत. ती लोक ह्यात आल्यात, ती सुद्धा काम करायला आता इन्कम म्हणून मिळाला नाही. मग त्यामध्ये मग ते सांगायचं नव्हते भाग, परंतु हे झालं. मग यानंतर मग मी सरांना सांगितलं, बिझनेस प्लॅन ऐकलो. त्यानंतर काम चालू केलं, स्टार्टअप केलं. काम चालू केल्यानंतर हळूहळू माझी टीम म्हणजे भाऊजींना सांगितलं, तुम्हाला फरक पडला, मग तुमच्या 2 लोकांना सांगा, 2-4 लोकांना.
तुम्ही तुमच्या सांगा. सुरुवातीला असं स्टार्टअप केलो. असं करत करत माझे जवळचे मित्र आहेत, सुरेश पुकाळे म्हणून ते मित्र आहेत. त्यांचं सुद्धा एक नेटवर्क जबरदस्त आहे. मग त्याचं आम्ही कसं, मी शिरोळ तालुका सेक्रेटरी आहे पूर्ण आमच्या अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचा शिरोळ तालुका सेक्रेटरी मी आहे. ते कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आहे सुरेश पुकाळे म्हणून. आणि असे आमची टीम आणि आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बाकीचे पण आहेत. मग प्रत्येक गावागावात खेडेगावात आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे असे नेमलेले आहेत. त्यांना सुद्धा पद आहेत, ते सुद्धा काम करावं. त्यांना सुद्धा आम्ही माहिती सांगितलो. ह्याद्वारे आम्ही काम करत गेलो. तर मी तुम्हाला सांगतो की गेली 15-20 दिवसाला फक्त थोडी होते, परंतु 1.5 महिना झालं मी काम करतोय. 1.5 महिन्यात माझं इन्कम एक 40,000 माझं झालेलं आहे महिन्यात. माझ्या एका साईडला माझी मिसेस लावलेली आहे, म्हणजे मिसेसला पण एक आयडिया लावली की एक किट सरांनी काय म्हणले, एक किट घरात वापरायला घ्या, एक किट दाखवा लागेल. त्या उद्देशाने मी आलो. मग एक किट एक्स्ट्रा घेतलं होतं. मग मिसेसची आयडी लावलो. मिसेसचा पण अकाउंटला 15-20 हजार रुपये तिच्या खात्याला, म्हणजे 1.5-2 महिन्यात 55,000 मिळाले. हे कुठलं शिक्षण यासाठी लागत नाही, कुठलं काय नाही केलं. फक्त रेग्युलर तुमच्यासारखं जीवन बसलो होतो. तुमच्यासारखं फक्त काय एक इच्छाशक्ती मनात होती की काय तर करून दाखवायचं, काय तर एक बिझनेस करायचा. कारण आतापर्यंत नोकरी करून आतापर्यंत मी नोकरीवरून सुट्टी घेऊन 2 तास आलेलो म्हणजे काम करत केलेलं आहे मी. असं बाबा काम नोकरी सोडून असं काय नाही आहे. ते मग अकाउंटिंगच्या कामाला सांगितलं सर, म्हणलं माझा तर यात जम बसलाय चांगला पैसे, त्यामुळे मी सॉरी म्हणलो. मध्ये फायली मला त्या माझी घरी करून देतो. मग हे काम आता मी ते काम झालं की हे करतो. हे करतच मला इन्कम एवढं झालेलं आहे. आणि आतापर्यंत भरपूर लोकांना दिलं. एकही माणूस असा नाही की निगेटिव्ह आहे असं नाही आहे. प्रत्येक जण या गोष्टीविषयी पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक जण चांगला रिझल्ट देतोय. प्रत्येक जण काम करायला लागलाय त्यामध्ये. आणि हे सांगायचं असं आहे की एक जण असतात की बाबा वस्तू घेतात, वापरतात, ठीक आहे, बरं आहे, चांगला आम्हाला वाटतं, तर मला यात काम करायला होत नाही. प्रत्येकाचं कारण हेच असते की प्रोडक्ट जबरदस्त आहे, पेमेंट मिळते हे जबरदस्त आहे, परंतु जरा ह्यो माणूस काम करणार, तो माणूस काम करणार असं असते. परंतु इथं तुम्हाला सांगतो, इथं फक्त सर सांगतीलच बिझनेस प्लॅन थोड्या वेळानं देतीलच, मी काय मोठं सांग. फक्त इथं 2 लेअर मध्ये काम करायचं आपल्याला. मग जे माणसं आम्ही जे काम करणार आहे, जे तुम्ही जॉईन झाला, तुमच्या अंडर जर 2 माणसं जॉईन झाली, तर तुमच्या आणि जर 4 माणसं जर असतील, तुम्हाला जर 4 पेमेंट यायला लागले, तुम्हाला प्रोडक्ट माहिती मिळाली, तुम्ही लोकांना सांगा, ती माणसं त्यांच्या खालीच येत जाणार. मग असं करत आता सर तुम्हाला सांगतो की माझ्या टीम मध्ये एकही माणूस असा नाही की वस्तू घेतला आणि गप घरात बसला. कारण प्रत्येकाच्या अंडर आम्ही माणसं जोडतो. प्रत्येकाचा क्रायटेरिया सरांनी गेल्यावर सांगितले त्या पद्धतीने प्रत्येकाला पास करून द्यावं. त्यामुळे प्रत्येक जण पळायला लागलाय. जो गप बसलेला तो सुद्धा पळायला लागलाय. पैसे मिळायला लागले. म्हणजे कसं आहे, आपलं हे नाणं खणखणीत आहे, धंदा खणखणीत आहे. कंपनीची माहिती तर तुम्ही सुरुवातीला आल्यानेच कंपनी मुंबई फिरून आला असेल. म्हणजे ऑफिस कसं आहे, कॉर्पोरेट ऑफिस कसं आहे, मुंबईचं हे म्हणजे मेन ऑफिस कसं आहे, कोहिनूर स्क्वेअर, हे सगळं तुम्ही आता स्वतः पाहिलं, डोळ्यानं बघितलं. आणि आपलं कसं एखादी ट्रिप पण आपली काढतो, मुंबईला वगैरे काढतो, तिथं जरी गेला तुम्ही तरी तुम्ही बघू शकता. सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला सगळ्या लक्षात येते. म्हणजे एवढी जबरदस्त कंपनी आहे, पूर्ण लिगली चालणार, लिगल इथिक्स वर चालणारी आहे. त्यामुळे ह्यात निगेटिव्ह बाजू एकही नाही आहे. त्यामुळे ह्यात प्रत्येक जण, आपण आता थोड्या वेळानं सर सांगतील माहिती, सगळे प्रोडक्टची माहिती घ्या, प्रत्येक जण जॉईन व्हा, प्रत्येक जण कामाला सुरुवात करा, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, काम चालू केलेलं आहे. सुरुवात ऑफिसर आम्ही